श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत गोड लिंबाचं लोणचं. त्यासाठी आपण लिंबू धुवून घेतलेत. पिवळ्या कलरचे लिंबू घेतलेत. त्याच्यानंतर ते आपण एका लिंबूचे 8 भाग करून त्याच्या बिया साईडला केलेत आणि कढईमध्ये खाली पाणी ठेवून एका भांड्यामध्ये त्या जी फोड्या आहेत त्या आपण 20 मिनिटं शिजवून घेणार आहोत, म्हणजे वाफवून घेणार आहोत. ते छान वाफवून झाल्यानंतर आपण एका टोपामध्ये त्या घेणार आहोत. बघा मस्तपैकी वाफरलेल्या आहेत. वाफरल्यानंतर एक वाटी मी साखर घेतलीये आणि व्यवस्थित ती हलवून घ्यायचे. ती मिक्स करून घ्यायचे सगळं व्यवस्थित साखर त्याच्यामध्ये. आणि जी आपली काश्मीरी लाल मिर्च पावडर जी असते ती पण आपण त्याच्यामध्ये 1 चम्मच टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तुमच्याकडे सेंधव नमक असेल तर सेंधव नमक पण टाकू शकता. आणि 1 चम्मच मीठ टाकल्यानंतर हे लिंबाच्या फोड्या त्या आहेत त्या चांगल्या शिजवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये पूर्ण ती साखर विरघळेल असं शिजवून घ्यायचे असे. आणि मध्ये मध्ये हलवत राहायचे जेणेकरून ते खाली लागणार नाही आपली. आणि अशा प्रकारे आपलं लिंबाचं लोणचं झालेलं आहे. आणि एका भरणीत भरून ठेवा. 8-10 दिवसांनी खावा.